खरंच हा स्नॅक्स इतका खमंग चटपटीत लागतो की एकदा बनवला तर घरातले नेहमी बनवायला सांगतील असा वेगळा खमंग कुरकुरीत नाश्ता पार्टी स्नॅक्ससाठी किंवा चहा सोबत लहान सहान भुकेसाठी वेगवेगळा मसाला वापरून बनवू शकता। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला वेगळी नवीन आयडिया मिळेल। तर चला मग हा आगळा वेगळा स्नॅक्स बनवण्यासाठी इथं मी जवळपास 10 ते 12 लहान आकाराचे पापड घेतलेत। आता आपल्याला गॅसवर तवा ठेवून त्याला अगोदर हलकसं गरम करून घ्यायचं आहे। जास्त गरम करायची गरज नाही, अगदी थोडंसं गरम करायचं। मग त्यानंतर त्याच्यावर एक पापड ठेवून पापडाला 2-3 वेळा आलटून पलटून भाजायचं आहे। इथं मात्र पापडाला पूर्ण भाजायचं नाही, फक्त ते थोडं गरम होऊन नरम होईल इतपत भाजायचं। आणि नरम झालं की लगेच व्हिडिओत पाहताय तसं कोन बनवायचं आहे, जेणेकरून तो व्यवस्थित सेट होईल। तसं याला बनवायला जास्त वेळ लागत नाही, काही सेकंदात पापड गरम करून फटाफट असे कोन बनवू शकता। आणि जर तुम्हाला जास्तच गरम लागत असेल तर अगोदर पापड गरम करून त्याला कापडावर किंवा असं टिश्यू पेपरवर ठेवून गुंडाळत कोन बनवू शकता। तुम्हाला जी पद्धत सोपी वाटली त्या हिशोबाने बनवा। इथं मी सर्व पापडाचे कोन बनवून घेतले आहे आणि हे मस्तच कुरकुरीत पण बनले आहेत। हवं तर तुम्ही असंच या कोन पासून हा स्नॅक्स बनवू शकता, पण मी थोड्या वेगळ्या म्हणजे की दुसऱ्या पद्धतीने पण बनवून दाखवणार आहे, कारण की आणखीन जास्त चटपटीत लागेल। तर त्यासाठी आपल्याला हवंय अर्धा लहान चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर व बारीक चिरलेल्या 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं मोठाड वाटून थोडी मोहरी घ्यायची। मग त्यानंतर थोडासा ओवा आणि अर्धा चमचा पांढरे तीळ व शेवटी साधारण 1 चमचा तेल ओतून आपल्याला याचं एक प्रकारचं मिश्रण बनवायचं आहे। हवं तर तुम्ही इथं तेलाऐवजी बटरचा पण वापर करू शकता। आणि असं मिश्रण बनवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण जे पापडाचे कोन बनवले होते ते घेऊन एकेका कोनवर मिश्रणाची कोटिंग करायचं आहे। म्हणजे की व्हिडिओत पाहताय तसं ब्रशने किंवा हाताने कोनला व्यवस्थित मिश्रण लावायचं, जेणेकरून हे थोडे स्पायसी, तिखट आणि जास्त चटपटीत होतील। हवं तर तुम्ही ही प्रोसेस न करता साधे प्लेन कोन बनवून देखील हा स्नॅक्स बनवू शकता, कारण की ही प्रोसेस थोडी कुटाण्याची आहे। जर तुमच्याकडे ओटीजी किंवा एअर फ्रायर असेल तर जास्त कुटाणा करायची गरज नाही, त्यात तुम्ही हे सहज बनवू शकता। पण एअर फ्रायर व ओटीजी सगळ्यांकडे असतंच असं काही नाही, त्यामुळे याला मी पॅन मध्ये बेक करून दाखवणार आहे। तर त्यासाठी कोनवर मिश्रण लावल्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये बटर पेपर ठेवून त्याच्यात ते कोन ठेवायचे आणि जसं आपण पिझ्झाला बेक करतो तसं बेक करायचं आहे। त्यामुळे हे आणखीन जास्त कुरकुरीत बनतात। मेहनत आहे पण चवीला एकच नंबर लागतात। आता याला झाकून साधारण 6 ते 7 मिनिटं बेक करूया। 7 मिनिटानंतर हे पहा, हे मस्त बेक झाले आहेत। आता याला गॅसवरचं काढून थंड झाल्यानंतर इथं मी कोन प्लेटमध्ये काढून घेतले आहेत। हवं तर तुम्ही असे भरपूर कोन बनवून हवाबंद डब्यामध्ये ठेवलात तर जशास तसे कुरकुरीत राहतात आणि हवं तेव्हा कोणत्याही फ्लेवरमध्ये आवडीचा मसाला बनवून हा स्नॅक्स खाऊ शकता। इथं मी बटाट्याचा मसाला बनवणार आहे, त्यामुळे मी 2 लहान उकडलेल्या बटाट्यांना कुस्करून घेतलं आणि त्यात बारीक चिरलेला 1 लहान कांदा व तसेच बारीक चिरलेला 1 टमाटर टाकून बारीक चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या व अर्धा लहान चमचा चाट मसाला आणि असेल तर थोडंसं ऑरिगेनो, मग त्यानंतर थोडी कोथिंबीर व चवीपुरतं मीठ टाकून शेवटी आवडीनुसार कमी अधिक आलू भुजिया किंवा इतर कोणता सेव टाकायचं आणि मिसळून हा मसाला बनवायचा आहे। आणि हो, हवं तर तुम्ही यात भाजलेला पापड सुद्धा घालू शकता। हे पहा, इथं आपला बटाट्याचा मसाला तयार आहे। आता आपण जे कोन बनवले होते त्यातला एक कोन घेऊन त्यात हा बटाट्याचा मसाला भरून घेऊया। तर शक्य होईल तितकं बोटाने किंवा चमच्याने दाबून मसाला भरायचा आहे। हवं तर तुम्ही याच्यात अधूनमधून थोडी पुदिन्याची हिरवी चटणी व टोमॅटो सॉस टाकत सारण भरू शकता। हे पहा, याच पद्धतीने सगळे कोन भरून घ्यायचे। मग त्यानंतर त्याला टोमॅटो केचप किंवा मियोनीज असं वरच्या साईडला लावून कडेने बारीक चिरलेली कोथिंबीर लावायचं, अगदी व्हिडिओत पाहताय ना तसं। मग त्यानंतर त्याच्यावर मक्याचे दाणे चिटकवून घेऊ, कारण की एकतर दिसायला पण छान दिसेल आणि खायला पण मस्त लागतात। तर हे मी ताजे मक्याचे दाणे घेऊन त्याला 2 मिनिट पाण्यात उकडून घेतला आहे। आणि हो, हा मसाला भरल्यानंतर लगेच काही हे नरम पडत नाहीत, जास्त वेळ ठेवलात तर नरम पडतात, पण लगेच खाल्लात तर मस्त चटपटीत व कुरकुरीत लागतात। तर ही आयडिया कशी वाटली हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका।